रामकृष्ण हरी मित्रांनो, मी ओंकार माने. आज वारीचा 7वा दिवस आणि आजचा मुक्काम पळसदेव ते इंदापूर म्हणजे नरळी वस्ती इथे होता मुक्काम. आणि मुक्काम जवळच होता, 7 ते 8 किलोमीटरचा मुक्काम होता. त्यामुळे लवकरच सकाळी पोहोचलो. 11 11:30 वाजेपर्यंत मुक्काम या ठिकाणी. तिथे पोहोचलो. आपला सुदाम महाराज उगाडे आणि नितीन महाराज उगाडे आले होते पालखी सोहळ्याला भेट देण्यासाठी. आणि आम्ही बसलो होतो गप्पा मारल्या जरा. आणि आज जरा लवकर आल्यामुळं कपडे धुवायची होती. 7-8 दिवस जी कपडे आपली घातलेली होती ते आता सर्व घाण झाली होती, त्यामुळे धुवायचा कार्यक्रम चालू होता. शंभूनं पण धुतली त्याची, मी माझी धुतली. आणि बऱ्याच आजीबाई म्हणत होत्या धुवून देतो कपडे, पण नग म्हणलं आमच्या आम्ही धुतो, जरा बघतो, जरा प्रॅक्टिस करतो कपडे धुवायची. मग दुपारचं कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर भोजनाला आम्ही बसलो. जेवणात आज गुलाबजामुन होते. गुलाबजामुन सर्वांनी कचकटून खाल्ले. शंभूने एक 10-12 गुलाबजामुन, मी एक 10-12 गुलाबजामुन खाल्ले. नंतर मग भीमराव माने महाराज यांचा बारोडाचा कार्यक्रम चालू झाला. आणि बारोडाचा कार्यक्रम एवढा रंगला की सर्व लोक बारोड बघायला बसले होते. आणि पण जरा शेड बारकं होतं समोर घराच्या, आणि बाहेर पाऊस चालू होता, त्यामुळे जरा अवघड झालं. आणि आपल्या लक्ष्मीदास महाराज भजनी मेळ्यातले नागा महाराज कुंभार यांनी पण बारोड 1 नंबर केलं. वाटलं नव्हतं त्यांना जमल, पण बारोड 1 नंबर त्यांना आधीपासून जमतं. बारोड भारी झालं बरं का. आणि बारोडाच्या साथीला सुदाम महाराज उगाडे आणि नितीन महाराज उगाडे पण उपस्थित होते. बारोडाचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच हरिपाठाला सुरुवात केली नामदेव महाराज वाळके यांनी. हरिपाठ चांगला झाला. हरिपाठ झाल्यानंतर कीर्तन झालं आणि नंतर जेवण करून भजनाला सुरुवात झाली. आणि शंभू पकवाज वाजवत होता. मी सुरुवातीला वाजवलेला पकवाज, पण जरा शंभू बसतो म्हणला, मग शंभूला बसवलं. पकवाज 1 नंबर पकवाज वाजवला आणि भजन 1 नंबर झालं. सर्व महाराज मंडळी भजनाला उपस्थित होते. आपले मेजर साहेब पण भजनाला उपस्थित होते. त्यांनी अभंग पण 1 नंबर म्हणला. आणि नंतर भजन झाल्यानंतर रात्री 12:30 वाजता निवांत झोपले मी आणि शंभू. धन्यवाद.